आता नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे। मोरबे धरणाच्या जलवाहिनीच्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। भोकरपाडा जलशुद्धीकरणातून होणारा पुरवठा सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत बंद असेल। यामुळे ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, बेलापूर, खारघर, कामोठे या भागांमध्ये आज संध्याकाळी होणारा पाणीपुरवठा बंद असेल। 29 मार्चला सकाळी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल असं पालिकेने सांगितलंय। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन नवी मुंबई महापालिकेने केलंय। बातमीपत्राला सुरुवात करूयात। रायगडवरील वाघ्याच्या समाधीवरून पेटलेला वाद शमायचं नाव घेत नाहीये आणि या वादात आता संभाजी भिडे, प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे आणि त्यामुळे पुढच्या काळात हा वाद चिघळण्याची शक्यता आहे। वाघ्याच्या समाधीचा वाद चिघळला। वाघ्याच्या वादात संभाजी भिडेंची उडी। वाघ्याच्या वादावर प्रकाश आंबेडकरांचंही भाष्य। संभाजीराजे छत्रपती पडले एकाकी। संभाजीराजे छत्रपतींनी रायगडावरील वाघ्याच्या समाधीला हटवण्याची मागणी केली। त्यानंतर वाघ्याच्या काहीशा शमलेल्या वादानं पुन्हा पेट घेतलाय। आता या वादात संभाजीराजेंच्या भूमिकेला विरोध करत संभाजी भिडे मैदानात उतरलेत। ते चाललंय ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे, 100% चूक आहे। वाचले मी, परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कुत्र्यांनी चितेत उडी घेतली, त्याचं स्मारक म्हणून ते केले। या वादात आता अहिल्यादेवी होळकरांचे वंशजही उतरले। त्यांनी संयमाची भूमिका घेत समिती नेमून वाघ्याबद्दल अभ्यास करावा असं म्हटलं। शिवाय वाघ्याची अडचण आहे की होळकरांनी दिलेल्या निधीची, असा सवाल वंशज भूषणसिंग राजे होळकरांनी विचारला। त्या स्मारकाशी संबंधित अनेक लोकांच्या भावना आहेत, त्याच्याकडे बघत असताना अनेक लोकांच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्या जाऊ नयेत म्हणून मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्र शासन आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनाही विनंती करायची, कुठली बाजू चुकीची आहे कुठली बरोबर आहे ह्याच्यात न पडता शासनाने ह्याच्यात पुढाकार घ्यावा। ह्याच्यामध्ये एक समिती नेमावी, त्या समितीमध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जाव्यात। एका बाजूला संभाजी ब्रिगेडची अतिशय आक्रमक भूमिका, तर दुसरीकडे धनगर समाजाचा आक्षेप। असा वाघ्याच्या वादाला जातीय रंग येत असताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही दोघांनी भांडण मिटवावं अशी भूमिका घेतली, तर उद्धव ठाकरेंनीही समिती नेमण्याची मागणी केली। ते शाहू महाराजांचे असणारे नातेवाईक आहेत, पंतू आहेत आणि म्हणून त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही, हे मला वाटतं राजकारण थांबलं पाहिजे। उद्या प्रकाश आंबेडकर सुद्धा असणारा देशाच्या विरोधातल्या कायद्याच्या विरोधात भूमिका घेत असेल तर त्यालाही तुम्हाला आतमध्ये टाकण्याची हिंमत असली पाहिजे। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असलेल्या वाघ्याचा पुतळा काल्पनिक की ऐतिहासिक, यावरून दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे केले जात आहेत। या वादात आता संभाजी भिडे, होळकर, आंबेडकर यांच्या भूमिकेनं संभाजीराजे छत्रपती एकाकी पडलेत का असं चित्र निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।